हॅलो फ्रेंड्स, आपण लँड लॉ पाहत आहोत. लँड लॉ मध्ये आपण महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर लँड ॲक्ट 1948 पाहायला सुरुवात केलेली आहे. काल आपण त्यामध्ये सेक्शन 63 पाहिला, रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चर लँड. तर काय काय रिस्ट्रिक्शन आहेत, त्यामध्ये दोन रिस्ट्रिक्शन मेन आहेत. एक म्हणजे ॲग्रिकल्चर लँड ही ॲग्रिकल्चर पर्सनलाच ट्रान्सफर करता येते. जो जमीन विकत घेत आहे तो शेतकरी असणं गरजेचं आहे. जर ती जमीन ॲग्रिकल्चर असणे, शेतीची जमीन फक्त शेतकरी विकत घेऊ शकतो. नॉन ॲग्रिकल्चर जमीन कोणीही विकत घेऊ शकतो, शेतकरी पण आणि ज्याची शेती नाही असा कोणताही व्यक्ती. पण ॲग्रिकल्चरल जमीन फक्त ॲग्रिकल्चरिस्टच विकत घेतो. हा एक बघितला. आणि सेकंड काय बघितली कंडिशन, की जे काही सीलिंग एरिया लिमिट आहे, जे आपण सीलिंग ऍक्ट वाचते वेळी बघितलं आहे, त्याच्यापेक्षा ती जमीन जास्त असता कामा नये. या दोनच कंडिशन आपण पाहिल्या, बरोबर. त्यानंतर त्याला काही आपण एक्सेप्शन बघितले 4-5. त्या एक्सेप्शन मधला एक भाग होता तो म्हणजे ट्रान्सफर ऑफ ॲग्रिकल्चर लँड फॉर बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज और टाउनशिप प्रोजेक्ट अंडर सेक्शन 63A. म्हणजे टाउनशिप प्रोजेक्ट करता किंवा इंडस्ट्रियल यूज करण्याकरिता ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येते. भले जो ती प्रॉपर्टी खरेदी करत आहे तो ॲग्रिकल्चरिस्ट नसता तरी चालेल. ओके. म्हणजे एखादा व्यक्ती शेतकरी नाहीये, पण ती जमीन खरेदी करून त्यावर एखादी इंडस्ट्री उभी करण्याचा त्याचा विचार असेल तर तो ती जमीन खरेदी करू शकतो. ओके. शेत जमीन म्हणजे ए ची ही लँड आहे, तर बी हा काही शेतकरी नाहीये, पण बी ती खरेदी करण्यामागे त्याचं इंटेन्शन काय आहे, तर इंटेन्शन टू कन्वर्ट द सेम फॉर बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज. ओके, हा पॉइंट मी इथे लिहून ठेवलाय. इंटेंट टू कन्वर्ट द सेम फॉर बीचा उद्देश आहे की ती जमीन खरेदी करायची आणि ती इंडस्ट्रियल यूज करता किंवा टाउनशिप प्रोजेक्ट करता यूज करायची. ओके. तर आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं असेल, तर पाहिलं असेल की समजा असं नॉन ॲग्रिकल्चरिस्ट पर्सन असेल, त्याला जर का एखादी जमीन विकायची असेल ॲग्रिकल्चरिस्ट, तर त्याला कलेक्टरची किंवा ऑथोराइज्ड पर्सनची कन्सेंट घेणं गरजेचं असते. तर पण जर का जमीन ही अशा व्यक्तीला विकत असतील, ज्या व्यक्तीचा उद्देश हा असेल की त्या जमिनीवर इंडस्ट्री वगैरे असं इंडस्ट्री किंवा टाउनशिप प्रोजेक्ट उभा करायचा, असं त्यामागे त्याचा उद्देश असेल, तर त्यासाठी त्याला कलेक्टरची परमिशन घ्यावी लागत नाही. हा पॉइंट मी इथे दिला बघा, विदाउट परमिशन ऑफ कलेक्टर. जर का जो जमीन खरेदी करत आहे त्याची ती जमीन खरेदी करून त्यावरती एखादी इंडस्ट्री किंवा प्रोजेक्ट उभा करण्याचा असा त्याचा उद्देश असेल, तर त्यासाठी त्याला कलेक्टरची परमिशन घ्यावी लागत नाही. ओके, हा झाला एक पॉइंट. आता ही जमीन, कोणती जमीन इंडस्ट्री करिता देण्यात येते त्याचे पण काही रूल आहेत. तर बघा, लँड इज लोकेटेड, दिस एक्सेप्शन इज अवेलेबल ओनली इफ सच लँड इज लोकेटेड विदिन. लँड, ती जी जमीन आहे ती जमीन कुठे असणे गरजेचं आहे, तर तिथं पहिला पॉइंट काय सांगतो बघा, द इंडस्ट्रियल झोन ऑफ रिजनल प्लॅन और डेव्हलपमेंट प्लॅन और अ टाउनशिप प्रोजेक्ट स्कीम प्रिपेअर अंडर द रिलिव्हंट लेजिस्लेशन. म्हणजे ती जमीन आहे ना, ती इंडस्ट्रियल झोन मध्ये असणं गरजेचं आहे. हे जरा पुसून घेऊया. कुठे लँड असणं गरजेचं आहे ती जमीन, तर इंडस्ट्रियल झोन ऑफ रिजनल प्लॅन. ओके, इंडस्ट्रियल झोन असणं गरजेचं आहे. ती जमीन जी आहे ना, ती इंडस्ट्रियल झोन मध्ये येणं गरजेचं आहे.
जो काही रिजनल एखाद्या शहराचा गावाचा कुठला प्लॅन असेल त्या प्लॅन मध्ये एखादी जागा ठरवून दिलेली असते की इंडस्ट्रियल पर्पज साठी ती जागा आहे. तर जी जागा विकत आहे ती त्या इंडस्ट्रियल झोन मध्ये येणं गरजेचं आहे. ओके, इंडस्ट्रियल झोन मध्ये जागा नाहीये आणि बाहेरच कुठेतरी जमीन आहे आणि ती जर का इंडस्ट्रियल पर्पज साठी देतोय तर ती तर तशी देता येत नाही. जी जमीन आपण देत आहोत, जो व्यक्ती ती जमीन इंडस्ट्रियल पर्पज साठी देत आहे त्याची जी जमीन आहे ती इंडस्ट्रियल झोन मध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतर ती कुठं असणं गरजेचं आहे तर और डेव्हलपमेंट प्लॅन, त्याची जमीन डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचा ती जी जमीन आहे ती डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये देखील येणं गरजेचं आहे. और अ टाउन प्लॅनिंग स्कीम प्रिपेअर अंडर द रिलिव्हंट लेजिस्लेशन टाउन प्लॅनिंग स्कीम और ओके. त्यानंतर अजून कुठे ती जमीन असायला पाहिजे तर अन एरिया वेअर नो सच प्लॅन और स्कीम एक्झिस्टेड. ओके, तिसरा पॉइंट काय सांगितलंय तर बघा, अन एरिया असा एरिया ज्यामध्ये वेअर नो सच प्लॅन थर्ड पॉइंट काय बघा आता त्यामध्ये, an area taken over by a private developer for the development of a special township project. ओके, हा पॉइंट आपण असं लिहूया की an area taken by, शॉर्ट मध्ये आपण हा पॉइंट करूया की प्रायव्हेट डेव्हलपर प्रायव्हेट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असं आपण शॉर्ट मध्ये करून ठेवूया आपल्या लक्षात राहण्यासाठी. ओके, तो त्यानंतर यामध्ये काय बघा, however if the total extent of such land proposed to be purchased exceed the 10 hectares, the prior permission of a development commissioner or an officer authorized by the state government for this purpose must be obtained. म्हणजे आपण मगाच्या पॉइंट मध्ये बघितलं की कलेक्टरची परमिशन वगैरे घेणं गरजेचं नाहीये, पण जर का अशी जमीन विकत घेत आहोत आणि ती जर का 10 हेक्टर 10 हेक्टर पेक्षा ती जमीन जर का जास्त असेल तर अशा वेळेला डेव्हलपमेंट कमिशनर डेव्हलपमेंट कमिशनर जो कोणी असेल किंवा एखादा ऑथोराइज्ड ऑफिसर असेल त्याची कन्सेंट घेणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पुढे काय बघा, बिफोर सच परमिशन इज ग्रांटेड सच ऑफिसर मस्ट कन्सिडर द ज्युरिडिक्शन और रिझनेबलनेस ऑफ द नेचर ऑफ अ proposed bona fide industrial use of such land. मग अशा वेळेला जो ह्याची परमिशन घेणं गरजेचं आहे तर ही परमिशन घेतेवेळी त्याच्याजवळ अर्ज केला तर हा जो डेव्हलपमेंट कमिशनर आहे त्याने सर्व गोष्टींचा विचार करायचा. काय काय गोष्टींचा विचार करायचा त्याने तर कन्सिडर द ज्युरिडिक्शन अँड रिझनेबलनेस टू द नेचर ऑफ द प्रपोज बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज. तर सर्व गोष्टींचा परचेस का करत आहे किंवा तो जी जमीन विकत वगैरे घेत आहे ती खरंच बोनाफाईड पर्पज करता आहे की नाही या सर्व गोष्टींचा विचार करायचा आणि मगच जर त्याला वाटलं की याला कन्सेंट देऊया, संमती देऊया तर तो देतो. such a purchase of land should also be subject to the condition that it shall be put to industrial use within a total period of 15 years from the date of purchase.
तर 15 इयर पर्यंत 15 इयर पर्यंत ती जमीन देण्यात येते मिनिमम. ओके बघा इथे दिले परचेस ऑफ लँड शुड ऑल्सो बी सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट जी लँड विकत घेतलेली आहे तिला कंडिशन काय आहे, कंडिशन दॅट इट शॅल बी पुट टू इंडस्ट्रियल यूज. इंडस्ट्रियल यूज साठी ती जमीन घेण्यात येते. यूज विदिन अ टोटल पिरियड ऑफ 15 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ परचेस. 15 इयर फ्रॉम द डेट ऑफ परचेस. ओके त्यानंतर पुढचं काय म्हणजे 15 वर्षापर्यंत एखादी जमीन विकत घेत आहे आणि ती जमीन 2 वर्षांनी परत रिटर्न त्याला देणार आहे तसं नाही चालत. ती 15 इयर पर्यंत देखील ती जमीन 15 इयर पर्यंत ती जमीन परचेसरच्या ताब्यात राहते. जेव्हापासून त्याने खरेदी केली तेव्हापासून. उगाच 1-2 वर्षासाठी आलाय प्लॅन करतोय आणि 2 वर्षांनी लॉस मध्ये गेला आणि मग परत नाही मी आता इंडस्ट्री काय उभी नाही करत वगैरे चाललो असं नाही चालत. कमीत कमी 15 वर्षाकरिता ती जमीन तो परचेसर जो कोणी घेत आहे त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय failing which the seller of a land would have the right to repurchase the land at a price for which it was originally sold by him. The original period of 5 years mentioned in the act was increased to 15 years. आता हा जो 15 इयरचा प्लॅन इथं सांगितलेला आहे पूर्वी 2005 पूर्वी हा 2005 च्या अमेंडमेंट करण्यात आले हा त्यामध्ये. हा जो मूळ कायद्यामध्ये 15 इयर ही काही तरतूद नव्हती तर ही 2005 च्या अमेंडमेंटने आली. पूर्वी 15 इयरच्या जागी 5 इयर्स होतं, नंतर ती वाढून 15 इयर करण्यात आली 2005 च्या अमेंडमेंट मध्ये. ओके आणि यामध्ये एक पॉइंट आहे बघा, सेलर ऑफ द लँड वुड हॅव द राईट टू रिपर्चेस द लँड. आता मग आपण बघितलं ए ने बी ला ती जमीन विकली आहे. ओके फॉर एक्झाम्पल ए त्याची ही लँड आहे आणि ती बी ला विकली आहे. ओके इंडस्ट्रियल पर्पज साठी. ओके आणि 15 वर्षांनंतर ही लँड आहे ती ए घेऊ शकतो ओरिजिनल सेल प्राइसला. ज्या प्राइसला 10 लाखाला जर का त्याने बी ला दिली असेल तर 10 लाखाला बी कडून एक खरेदी करू शकतो. ओके इथं आहे बघा, लँड वुड हॅव द राईट टू रिपर्चेस द लँड ॲट द प्राइस फॉर विच इट वॉज ओरिजिनली सोल्ड बाय हिम. ओरिजिनली सोल्ड 10 लाखाला विकले असेल तर 10 लाखाला खरेदी करायची. बरं त्यानंतर काय द अबोव प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 63(1) डू नॉट however apply to the areas notified as eco sensitive zone by the government of India. आता जो एक आहे ना इथं तो पॉइंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एखादा झोन आहे एखादी जागा समजा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केली असेल तर ती जमीन यूज करता येत नाही टाउन ह्या इंडस्ट्रियल यूज करण्याकरिता, कारण ती इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे. ओके त्यानंतर मोरेवर इफ द लँड बिंग सोल्ड इज ओन बाय अ पर्सन बिलॉंगिंग टू द scheduled tribe, such a sale of land is also subject to the provision of section 36 and 36A of Maharashtra Land Revenue Code 1966. Okay, more. समजा एखादी लँड ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब मध्ये विकायची असेल, शेड्यूल ट्राइब्स. ओके if land being sold is owned by a person belonging to the scheduled tribe, त्याचा मालक जर का शेड्यूल ट्राइब वगैरे मधला असेल, such land of such sale of land is subject to the provision of section. मग सेक्शन 36 आणि 36A जे
आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये पाहिलेलं आहे, त्या ज्या प्रोव्हिजनच्या अधीन राहून म्हणजे त्या त्या कंडिशन धरायच्या 36 ए मध्ये जे काही असेल त्या प्रोव्हिजन ब्रीच होता कामा नये. ओके, 36 ए ऑफ द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. ओके, त्या सेक्शनला धरून ते असणार, म्हणजे जर का ती जमीन शेड्यूल ट्राईबच्या व्यक्तीची असेल असेल. त्यानंतर अँड द ऍप्लिकेबल प्रोव्हाइडेड ऑफ महाराष्ट्र रिस्टोरेशन ऑफ लँड टू शेड्यूल ट्राईब ऍक्ट 1974. ओके, सो जर का ती जमीन शेड्यूल ट्राईब मधील एखाद्या व्यक्तीची असेल तर त्यासाठी हे प्रोव्हिजन ऍड केले. An obligation is also cast on the purchaser to give an intimation to the collector of a date on which the land was converted to the bona fide industrial use or special township project. ओके, म्हणजे आता समजा ही जमीन बी ने खरेदी केली. ओके, सो त्याचं इंटिमेशन की मी अशा बोनाफाईड पर्पज करिता यूज वगैरे करण्याकरिता ती जमीन घेतलेली आहे याची फक्त माहिती इंटिमेशन ही कलेक्टरला देणं गरजेचं आहे. कलेक्टर की मी असं इंडस्ट्रियल पर्पज करता ती जमीन विकत घेतलेली आहे वगैरे याची माहिती कलेक्टरला देणं गरजेचं आहे. बघा तो पॉइंट कसा आहे. अन ऑब्लिगेशन इज ऑल्सो कास्ट ऑन परचेसर, बी वर आहे बघा, टू गिव्ह अन इंटिमेशन टू द कलेक्टर of the date on which land was converted to the bona fide industrial use. ज्या वेळेला ती लँड कन्वर्ट करण्यात आलेली आहे की इंडस्ट्रियल पर्पज करता जेव्हापासून ती जमीन यूज करण्यात येत आहे तर याची माहिती कलेक्टरला देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे काय बघा, such an intimation must be given within 30 days from the date of such. तुम्ही कन्वर्जन करत आहात लँडचं, म्हणजे ती लँड आता तुम्ही इंडस्ट्रियल पर्पज करता यूज करत आहेत, तर ज्या दिवसापासून तुम्ही यूज करत आहात तिथून 30 दिवसापर्यंत कलेक्टरला अशी इंटिमेशन देणं गरजेचं आहे. टाइम लिमिट दिलं तिथं 30 डेज. ओके, त्यानंतर पुढे काय, सच अन इंटिमेशन 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ सच कन्वर्जन. Failing such default person is liable to pay a penalty not exceeding 20 times the amount of non-agricultural assessment as the collector may be. समजा त्याने आता 30 दिवसापर्यंत देणं गरजेचं आहे, तर त्याने काही 30 दिवसापर्यंत दिलं नाही, आता दिली नाही संमती तर त्याला पेनल्टी तर असणारच. तर ती पेनल्टी किती आहे, 20 टाइम्स amount of नॉन एग्रीकल्चर, नेम करतो नॉन एग्रीकल्चरल असेसमेंट. म्हणजे त्या जमिनीचं जे काही ती जी जमीन आहे समजा ती नॉन एग्रीकल्चर जमीन केली आणि त्याचं जे काही असेसमेंट ठरेल वर्षाला त्याच्या 20 पट रक्कम त्याला पेनल्टी म्हणून कलेक्टरकडे जमा करावी लागेल जर त्याने या 30 दिवसामध्ये तशी इंटिमेशन कलेक्टरला दिली नाही तर. ओके, अशी त्याला पेनल्टी आहे की 20 टाइम्स अमाउंट ऑफ नॉन एग्रीकल्चरल असेसमेंट. त्यानंतर पुढचं बघा, हे पुसून गेलो जरा, म्हणजे नेक्स्ट पॉइंट आपण लिहूया, त्याच्यावरती आपण बरेच कव्हर केले. इथे आपण बघितलं लँड कुठे कुठे सिच्युएटेड असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग जर का 10 हेक्टर पेक्षा जास्त जमीन वगैरे घेत असेल तर तिथे डेव्हलपमेंट कमिशनरची परमिशन घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अशी जमीन 15 इयर पर्यंत घ्यावी लागते ताब्यावर, म्हणजे 15 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे. पूर्वी ती 5 इयर्स होती, 2005 ची अमेंडमेंट आहे. त्यानंतर आपण बघितलं की इको सेन्सिटिव्ह झोन जर का डिक्लेअर केला असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तर ती जमीन काही इंडस्ट्रियल यूज करता घेण्यात येत नाही. त्यानंतर आपण बघितलं की रिपर्चेस करता येते, समजा जेवढ्याला दिलेली आहे
तेवढ्यालाच ती जमीन खरेदी करावी लागते, तरच रिपर्चेस करता येते. त्यानंतर शेड्यूल ट्राईब वगैरे असेल तर त्यांनी 36 आणि 36A जे काही आपले महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये जे काही दिलेले आहे ते प्रोव्हिजन्स फॉलो करणं गरजेचं आहे, ते आपण बघितलं. त्यानंतर इंटिमेशन कलेक्टरला देणं गरजेचं आहे की मी असं यूज करत आहे वगैरे. तर तो किती दिवसामध्ये देणं आहे, जेव्हापासून तुम्ही कन्वर्ट केलेला आहे लँड इंडस्ट्रियल यूज करण्याकरिता. म्हणजे आज जर का तुम्ही जमीन विकत घेतली, 5 दिवसांनी तिथं नारळ फोडला, इंडस्ट्री वगैरे निर्माणासाठी तुम्ही बांधकाम वगैरे केले, तर ते 5 दिवसापासून पुढे 30 दिवस मोजायचे आणि त्या 30 दिवसापर्यंत तुम्ही कलेक्टरला इंटिमेशन देणं गरजेचं आहे. जर तू दिलं नाही तर काय फाईन आहे त्याला 20 टाइम्स अमाऊंट ऑफ नॉन ॲग्रिकल्चरल असेसमेंट. ओके, हा एवढा पॉईंट कव्हर झालाय. आता आपण याच्या पुढचा पण डिस्कस करूया. मी हे पुसून घेतो. ओके, ओके. आता आपण पुढे बघूया. आपण आतापर्यंत म्हणतोय बोनाफाईड परचेस साठी आणि स्पेशल टाउन प्रोजेक्ट करण्याकरिता अशी जमीन विकत घेतली तर. आता हे बोनाफाईड यूज म्हणजे काय, हा पहिला प्रश्न आहे की बोनाफाईड यूज, बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज म्हणजे नक्की काय. तर त्याची बघा, बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज मीन्स द ऍक्टिव्हिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, प्रिझर्वेशन और प्रोसेसिंग ऑफ गुड्स और एनी हँडीक्राफ्ट और इंडस्ट्रियल बिझनेस और एंटरप्राइज. ओके, या सर्वांचा समावेश बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज करण्याकरता होतो. त्यामध्ये अजून एक पॉइंट आहे बघा, द ऍक्टिव्हिटी ऑफ टुरिझम, टुरिस्ट वगैरे टुरिझम जे असतात, ऍक्टिव्हिटी ऑफ टुरिझम विदिन द एरिया नोटिफाईड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ॲज टुरिस्ट प्लेस और हिल स्टेशन. जसं महाबळेश्वर वगैरे आहे ज्याला आपण टुरिस्ट प्लेस वगैरे म्हणतो, तसा त्यामध्ये त्याचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर पुढचं आहे द सेड एक्सप्रेशन ऑल्सो इन्क्लूड, यामध्ये अजून कशा कशाचा समावेश होतो तर द कन्स्ट्रक्शन ऑफ इंडस्ट्रियल बिल्डिंग यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस और पर्पज और पॉवर प्रोजेक्ट्स और एन्शियरली इंडस्ट्रियल uses like research or development, godown, canteen, office building of the industry concern. ओके, म्हणजे एखादी बिल्डिंग वगैरे आहे पण ती त्या भागात समजा एखादी बिल्डिंग वगैरे बांधण्यात आली तर ती बिल्डिंग कशासाठी यूज करणं गरजेचं आहे. तर हे बघा त्याच्यात इंडस्ट्रियल युजेस लाईक रिसर्च करण्याकरिता, डेव्हलपमेंट करण्याकरिता, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्याकरता. ओके, त्यानंतर पुढे काय आहे, गोडाऊन करण्याकरता, गोडाऊन धान्य वगैरे साठवून गोडाऊन वगैरे करण्याकरता, किंवा कॅन्टीन वगैरे कॅन्टीन करता, ऑफिस बिल्डिंग ऑफ अ इंडस्ट्री कन्सर्न याकरता जर त्याचा उपयोग करण्यात आला तर त्याला बोनाफाईड परचेस करण्याकरता ती जमीन विकत घेतली, बोनाफाईड इंटेन्शन आहे असं कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे वरती आपण म्हणतो बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज, तर बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज म्हणजे कशा कशाचा समावेश होतो तर या गोष्टीचा समावेश होतो. यापुढे अजून एक पॉइंट आहे बघा, प्रोव्हाइडिंग हाऊसिंग अकोमोडेशन टू द वर्कर ऑफ द कन्सर्न इंडस्ट्री. म्हणजे जे काही इंडस्ट्रीमध्ये वर्कर जे काम करत आहेत त्यांना जर का हाऊस वगैरे तिथं प्रोव्हाइड केलं तर त्याचा देखील समावेश बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज मध्ये होतो. त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट ऑफ एन इंडस्ट्रियल इस्टेट इन्क्लुडिंग अ कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट सर्विंग इंडस्ट्री, कॉटेज इंडस्ट्री, ग्रॅमडॉग युनिट्स और ग्रॅमडॉग असा जो पॉइंट आहे, या सर्वांचा समावेश हा इंडस्ट्रियल यूज मध्ये केलेला आहे. ओके, थोडक्यात त्यांनी सगळं तिथे म्हणजे बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज म्हणजे काय याची त्यामध्ये डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट म्हणजे काय तर द एक्सप्रेशन स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट मीन्स अ स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट्स और प्रोजेक्ट्स अंडर द regulation frame for the development of a special township by the government under the provision of the Maharashtra Regional and Town Planning Act 1966. महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट जो आहे 1966 चा, त्यामध्ये
त्याचा समावेश होतो. म्हणजे त्यामध्ये जे काही आहे त्यांचा समावेश यामध्ये स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये होतो. ओके, म्हणजे बघा बरं एकदा, स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट मीन्स अ स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट ऑफ अ प्रोजेक्ट अंडर द रेग्युलेशन फ्रेम फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ स्पेशल टाउनशिप बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने डिक्लेअर करणं गरजेचं आहे. बाय द गव्हर्नमेंट अंडर द प्रोव्हिजन ऑफ द म्हणजे जो कोणता हा ऍक्ट आहे, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, त्याला अनुसरून गव्हर्नमेंट जे काही सांगेल, गव्हर्नमेंट डिसाईड करेल त्याप्रमाणे तो स्पेशल टाउनशिप प्रोजेक्ट आहे असं कन्सिडर करण्यात येईल. असं यामध्ये शॉर्टमध्ये ती डेफिनेशन दिलेली आहे. बाकी यामध्ये काही नाहीये. बाकी बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज टाउनशिप प्रोजेक्ट याची शॉर्टमध्ये आपण माहिती त्यामध्ये बघितली. त्यानंतर आता आपण थोडक्यामध्ये काय आहे ते आपण बघितलं. बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज म्हणजे काय आणि टाउनशिप प्रोजेक्ट याचा अर्थ काय आहे तो बघितला. आज आपण इथे थांबूया आणि जो पुढचा भाग आहे त्याच्या पुढचा पॉईंट तो आपण उद्या त्याला डिस्कस करूया. आज आपण इथे थांबूया. आज आपण काय बघितलं तर काल आपण बघितलं की ऍग्रिकल्चरल जमीन ही ऍग्रिकल्चरिस्टला ट्रान्सफर होते, पण त्याला काही एक्सेप्शन पाहिले आपण. त्या एक्सेप्शनचाच एक भाग होता तो म्हणजे इंडस्ट्रियल यूज करण्याकरिता. बोनाफाईड इंडस्ट्रियल यूज करता ती जमीन आपण नॉन ऍग्रिकल्चर पर्सनला देखील आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याचं इंटेन्शन त्यामध्ये असं पाहिजे की त्यामध्ये इंडस्ट्री यूज करण्याकरिता किंवा टाउन प्लॅनिंग यूज करण्याकरिता त्यामध्ये. तर मग त्याची प्रोसिजर काय आहे, लँड कुठे सिच्युएटेड असणं गरजेचं आहे. इको झोन मध्ये जो आपण बघितलं, इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये जर का जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं आहे, गव्हर्नमेंट त्या ठिकाणी अशी जमीन घेता येत नाही इंडस्ट्रियल यूज करण्याकरता. ओके, जर तिथं आपण इंडस्ट्री वगैरे करत आहोत तर त्याची माहिती ही कलेक्टरला देणं गरजेचं आहे. 10 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर त्या कमिशनरची, डेव्हलपमेंट कमिशनरची कन्सेंट घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. ओके, त्यानंतर ते 15 इयर मध्ये करणं गरजेचं आहे, 15 वर्षापर्यंत. ती आधी सुरुवातीला 5 इयर पर्यंत होतं, ते अमेंडमेंट झाली 2005, मग 15 इयर झालं. 30 दिवसाच्या आतमध्ये इंटिमेशन कलेक्टरला जाणं गरजेचं आहे की आम्ही इथं नॉन इंडस्ट्री वगैरे उभी करत आहोत वगैरे असं काहीतरी इंटिमेशन देणं गरजेचं आहे. ते दिलं नाही तर फाईन बघितलं आपण 20 टाइम्स नॉन ऍग्रिकल्चरल असेसमेंट पे करणं गरजेचं आहे. हा इन शॉर्ट मध्ये आपण हा पार्ट बघितला आहे. यामध्ये ही जी प्रोसिजर आहे ती लक्षात ठेवा आणि हे शेवटचे दोन जे आहेत बोनाफाईड परचेस म्हणजे ते शॉर्ट मध्ये तुम्ही तुमचे पॉइंट्स काढून ठेवा आणि ते एक्झाम मध्ये लिहा. हा माझ्यामध्ये एक शॉर्ट क्वेश्चन करता येऊ शकतो. जर का क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह झाले तर यामध्ये टाइम लिमिट किती आहे, 30 डेज. त्यानंतर मग पनिशमेंट किती आहे तर 20 टाइम्स असेसमेंट. लँड कोणतं लागतं तर आपण बघितले 3 प्रकारचे लँड. तर तुम्हाला ते 3 लँड देतील आणि मग विचारतील पहिलं, दुसरं तिसरं का काय, असं त्यामध्ये जम्बलिंग करून विचारू शकतात. त्यानंतर अमेंडमेंट कधी झाली ती 2005 ची आहे तर ते एक विचारू शकतात. पूर्वी किती होती 5 इयर्स, नंतर किती झाले 15 इयर्स. ओके, 30 दिवसामध्ये इंटिमेशन देणं गरजेचं आहे. तर कुठल्या 30 दिवसापासून, या दिवशी तुम्ही इंडस्ट्री म्हणजे चालू करत आहात, नारळ फोडत आहात इंडस्ट्रीचा सोप्या शब्दात, तिथपासून 30 दिवस मोजायचे. ओके, नाही केलं तर काय, असे त्यामध्ये तुम्ही हा अभ्यास आता असं म्हणतात की ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पेपर होईल. तर ऑब्जेक्टिव्ह करते तुम्हाला डिटेल मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला रिटर्न मध्ये पेपर असतो तेव्हा आपण वरती जरी एक दिवस आधी वाचलं, साधारण 10-15 दिवस आधी वगैरे वाचलं तर आपल्याला एक आयडिया येऊन जाते आणि आपण लिहू शकतो त्यामध्ये. पण तुम्हाला जर आतमध्ये आता आपण बरोबर वाचलं आपल्याला आयडिया येऊन जाईल आणि आपण लिहू, पण डायरेक्ट आपल्याला किती दिवसामध्ये देणं गरजेचं आहे तर तुम्हाला ते स्पेसिफिक वाचणं गरजेचं आहे. जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला 1 मार्क भेटणार, नाही तर नाही. म्हणजे इथे एक तर तुम्हाला 1 मार्क भेटणार, नाही तर नाही भेटणार. आणि जर का तुम्ही क्वेश्चन लिहिताय म्हणजे पेपरात रिटर्न मध्ये जर का पेपर असतात तर 10 मार्काचा क्वेश्चन आला तर आपल्याला कमीत कमी 5, 4, 5, 6 असे मार्क पडून जातात आपण काही लिहिलं तरी. पण इथं असं आहे की तुम्हाला 1 मार्क भेटणार तरी किंवा जाणार तरी तुमचा. तर हा अभ्यास तुमचा डिटेल मध्ये होणं गरजेचं आहे की किती ऍक्च्युअल टाइम लिमिट किती आहे. आणि मी आतापर्यंत जे
पेपर मागचे बघितले तर त्याच्यामध्ये आपलं टाइम लिमिट किती आहे, एक तर 30 डेज वगैरे. हे टाइम लिमिट तुमचे माहीत असणं गरजेचं आहे. कुठून ते होतात, म्हणजे 30 दिवस कुठून कॅल्क्युलेट करायचे, हे सर्व पार्ट आपल्याला बघणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये असे ऑब्जेक्टिव्ह तयार करायचे की ते 5 मिनिटात आपले सगळे 30 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह व्हायला पाहिजे. नाही ऑब्जेक्टिव्हच आहे, मी असं करीन तसं करीन, त्याला काही अर्थ नसतो. आपल्याला लॉ शिकतोय आपण, आपण आपल्याला प्रामाणिकपणे जेवढं राहून आपण ते क्वेश्चन अटेम्प्ट करू ते आपल्यासाठी चांगलं आहे. तो मातुरगिरी करून आपण पास होण्यापेक्षा कमीत कमी नीट वाचून तो ऍक्ट काय तो समजून घेतलं तर तुमच्या तो लक्षात आहे. तुम्ही हा ऍक्ट वाचलात, पूर्ण 30 डेज वगैरे अंडरलाईन वगैरे करून दिलात, तर हे टाइम लिमिट तुम्ही दुसऱ्याला सांगा, तुम्ही कधीच विसरणार नाहीत. असे तर स्वतःहून तुम्ही ते अभ्यास करा. पेपर होतील तसे होतील, आपल्याला त्याची देणं घेणं नाही. पण तुम्ही वाचते वेळी असं वाचायचं की मीच तो पेपर सोडवणार, मला कोणाची मदत नको, मी माझा मी घेणार आणि पेपर सोडवणार. आणि इतरांपेक्षा आपला पेपर लवकर होणं गरजेचं आहे, लवकर आणि अचूक होणं गरजेचं आहे. सो ह्या अँगलने तुम्ही पेपर, ह्या अँगलने ह्या टॉपिकचा अभ्यास करा. ओके, आज आपण थांबूया. तुम्हाला कुठे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कसे होऊ शकतात याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलीच आहे, तर त्याबद्दल तुम्ही अभ्यास करा. आणि आज आपण इथं थांबूया. पुढचा जो टॉपिक आहे तो आपण उद्या डिस्कस करूया.